जसं औरंगजेबाने सत्तेसाठी त्याच्या भावाला त्याच्या मुलाला मारून टाकलं, तशीच त्या पद्धत इथं केली. काय तर म्हणे सत्तेमध्ये इलेक्शनमध्ये जे जिंकणारे असतात त्यांना घ्यावं लागतं. अहो कशासाठी? तर म्हणे सत्तेसाठी. अहो सत्ता कधी तुमची सत्ता जरी आली तर त्या सत्तेला काय फायदा हो? राजकारण कुठल्या थराला जातं हे आज नाशिक शहराने दाखवून दिलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर भारतीय जनता पार्टी यांनी नारा दिला का 122+. अहो 122+ लागतो कशाला? सत्तेमध्ये येण्यासाठी आपल्याला 70 लोक पाहिजे आहे. राष्ट्रवादी पक्ष आहे, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे गट आहे, भारतीय जनता पार्टी आहे. अहो तुमचे 70 पेक्षा जास्त लोक येत होते आणि प्रभाग क्रमांक 13 मधून आपण किंवा नाशिकमधून कोणाकोणाला आपण घेत आहात आणि आपण एका बाजूला म्हणता का इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. म्हणजे तुमच्या 122च्या नाऱ्यासाठी तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या मुलांना, तुमच्या भावांना जसं औरंगजेबाने सत्तेसाठी त्याच्या भावाला त्याच्या मुलाला मारून टाकलं, तशीच त्या पद्धत इथं केली. काय तर म्हणे सत्तेमध्ये इलेक्शनमध्ये जे जिंकणारे असतात त्यांना घ्यावं लागतं. अहो ही प्रथा आहे, ही पद्धत आहे, परंतु ती कधी अवलंबवली जाते का जेव्हा आपण सत्तेमध्ये येऊच शकत नाही. आणि तुम्ही साध्या या नाशिक शहरामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांचा बळी दिला, ज्यांनी आपलं आयुष्य गगनाला लावलं, आपलं आयुष्य त्या पक्षासाठी झगडले. मग खरंच त्या आमदारांना आम्ही मानतो, परांदेताईंना, का जेणेकरून त्यांनी बाजू तरी मांडली. हो काय घडलं, काय घडणार, काय होणार ते जाऊ द्या, पण ज्या हिंदुत्वासाठी, ज्या लढाईसाठी जे रात्रंदिवस झगडले, जे खाली जमिनीवर राहून कामं केले आणि त्यांना तुम्ही सोडून दिलं आणि तुम्ही 122चा नारा धरून बसले. कशासाठी? तर म्हणे सत्तेसाठी. अहो सत्ता कधी तुमची सत्ता जरी आली तर त्या सत्तेला काय फायदा हो? तुम्ही कार्यकर्त्यांना मारून टाकलं, लेकरांना मारून टाकलं, मुलांना मारून टाकलं, तुम्ही भावांना मारून टाकलं. त्या औरंगजेबासारखीच तुमची गत या ठिकाणी झाली. गिरीश महाजन साहेब, जे काही आज घडलं तर खरं तर पाहिलं तर तुमची फार इज्जत ही नाशिक करत होतं, परंतु आज याच नाशिक शहराने तुम्ही जरी कोणाला घेतला असेल त्याच नाशिक शहराने दाखवून दिलं का आम्ही लढू शकतो. आणि तुम्हाला त्यांनी विरोध तरी केला. मी या कार्यकर्त्यांना सर्वांना सलाम करतो.